सद्गुरु गाडसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणी गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः। हे अपार कैसेने कवळावे, महातेज कवणे धवळावे, गगनमुठी सुवावे, मशके केवी, परी एक असे एकू आधारू, तेनेची बोले मी सधरू, जे सानुकूळ श्री गुरु ज्ञानदेवो म्हणे। एरवी तरी मी मूर्खो, जरी जाहला अविवेको, तरी संत कृपा दीपको सोज्वळू असे। लोहाचे कणक होये हे सामर्थ्य परिसीच आहे, की मृतही जीवितला हे अमृत सिद्धी। पुंडलिक वरदे हरि विठ्ठल। श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। परमात्म स्वरूप परमवंदनीय जगद्गुरु नरेंद्र माऊलींच्या चरणकमली कोटी कोटी प्रणाम। आज सत्संगात उपस्थित असलेल्या सर्व भाविक भक्तांना श्री गुरुदेव। भाविको, आपण सर्वजण भाग्यवान आहोत की गेली 2 आठवडे झालं आपण ज्ञानेश्वरी हा ग्रंथ ऐकतोय। माऊलींच्या रसाळ वाणीनं आपण गीतेचं महात्म्य ऐकलं आहे, ज्ञानेश्वरी कशी जीवनामध्ये आपण आणू शकतो हे ऐकलं आहे। या ठिकाणी ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला ज्ञानेश्वर माऊलीने प्रथम परब्रह्माचं वर्णन केल्यानंतर श्री गणेशाला वंदन केलं आहे, वेदस्वरूप शारदेला वंदन केलेलं आहे, आपले सद्गुरू निवृत्तीनाथांना वंदन करून ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की या वेदांचा उद्देशच असा आहे की ज्या या विश्वाचं मूळ आहे परमात्मस्वरूप परब्रह्मस्वरूप, याचं स्वरूप या विश्वाला दाखवणं। परंतु हेच वेद वर्णन करताना परब्रह्माचं काय म्हणतात? नेती नेती। परंतु तेच परब्रह्माचं स्वरूप भगवान श्रीकृष्णांनी रणांगणावर अर्जुनाला स्वमुखानं अनुभव देत सांगितलेलं आहे। हीच गीता आहे। म्हणजेच गीता म्हणजे साक्षात सर्वेश्वर भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून प्रकट झालेली वाणी आहे। आणि ज्ञानेश्वर माऊली म्हणतात अशी ही गीता माझ्यासारखा बालक याचा भावार्थ काय सांगणार आहे। इथं ज्ञानेश्वर माऊली स्वतःला गीता सांगण्यास पात्र नाही असं म्हणत असताना स्वतःकडे सामान्यत्व घेतात। भाविको, व्यावहारिक जगामध्ये मला हे येतंय, ते येतंय, मी शहाणा आहे असं व्यावहारिक जगात चालतं, परमार्थात नाही। म्हणून ज्ञानेश्वर माऊली स्वतःकडे सामान्यत्व घेतात। व्यवहारिक जगामध्ये पण चालता का म्हणायचे? चालतं नाही, आपण चालवून घेतो म्हणून खड्ड्यामध्ये जातो। पहा की ज्ञानेश्वर माऊली म्हणजे प्रत्यक्ष भगवान विष्णू आहे, शेषशाही विष्णू। अशी थोर विभूती काय सांगतात की ज्ञानेश्वरी लिहिण्याचं सामर्थ्य माझ्यात नाही, मी बालक आहे। याच्यातून आपण काय शिकलं पाहिजे? आम्ही हेच शिकलं पाहिजे की एवढी मोठी एक असामान्य विभूती स्वतःला एक तुच्छ समजते,
मी कोणी नाही. मग आपण तर त्यांच्यासमोर घुंगुरडे आहोत. आम्हाला केवढा मोठा ताठा अभिमान येतो. हा ताठा अभिमान का येतो? तर आम्ही मुळात निर्माण जे झालेलो आहोत ते ह्या रज तम सत्व गुणांमुळेच आम्हाला हा ताठाभिमान येत असतो आणि त्यामुळे आम्ही वाया जातो. यासाठी गुरूंची नितांत आवश्यकता आहे. आणि नुसते गुरु केले म्हणजे झालं नाही, तर गुरुना आपण खऱ्या अर्थानं स्वीकारलं पाहिजे. मग काय टाप लागली आपली इकडे तिकडे जाण्याची, चुकीच्या मार्गाने जाण्याची. गुरु वाक्य मंत्र मूलम असं समजून जर आपण जगण्याचा प्रयत्न केला तर जो उन्माद आमच्यामध्ये येतो ना, थोडासा ज्ञानाचा, थोडंसे आपल्यामध्ये काहीतरी कला असते. विद्यार्थ्यांना प्रत्येकाला काही ना काहीतरी दिलेलं आहे, एक विशेषत्व. त्याचा जो उन्माद चढतो आपल्याला तो नाहीसा होईल. आपल्यामध्ये दोन मी आहेत. एका मीमुळे मी म्हणणारे फुकट गेलेत आणि दुसऱ्या मीमुळे जन्माची जी यशोगाथा आहे आपल्या ती खऱ्या अर्थानं साकार केलेले अनेक विभूती झाले. ते असामान्य आहेत, सामान्य राहिलेच नाहीत. ज्ञानेश्वर माऊलींच्या या विनम्रपणातून आपण शिकलं पाहिजे. माऊलीसारखी परब्रह्म शक्तीसुद्धा जर इतकी विनम्र आहे तर आम्ही ताटा अभिमान, आम्ही गर्व, आम्ही घमेंड का बाळगतो? हे ज्या दिवशी आम्हाला आकलन होईल आणि आमच्या आचरणात येईल त्यावेळी मी खऱ्या अर्थानं समजेन की आम्हाला ज्ञानेश्वरी समजली. नाहीतर तोपर्यंत आम्ही फक्त ज्ञानेश्वरी पाठ केलेली आहे, ज्ञानेश्वरी ऐकलेली आहे, ज्ञानेश्वरी वाचलेली आहे, पण आत्मसात नाही केली. आणि गुरुने हेच अभिप्रेत असतं की आपण चिखलाच्या गोळ्यासारखं झालं पाहिजे. चिखलाचा गोळा जो असतो तो मऊ लुसलुशीत असतो बघा. अशा चिखलाच्या गोळ्यावर कसाही आकार देता येतो. असते मातीच ती, पण पाणी त्याच्यामध्ये मिक्स करून त्याला मऊ लुसलुशीत बनवलं जातं. मग त्याचं सुंदर भांडी बनवू शकता, अलंकार बनवू शकता, वेगळ्या प्रकारचे आकार देऊ शकता, राजवाडे बनवू शकता, काही बनवता येईल त्याच्यापासून. आहे त्याचा बेस काय? मातीच. पण जोपर्यंत त्याच्यामध्ये पाण्याचा ओलावा नाही तोपर्यंत मुलायमपणा नाही. तसं जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये गुरूंच्या कृपेचा शिडकावा नाही तोपर्यंत लीनता नाही. आणि जर गुरुकृपा झाली, गुरुकृपा अशी होणार नाही, पैशानं गुरूंना विकत घेता येत नाही, ज्ञानानं गुरूंना विकत घेता येत नाही, गुरूंना कशानंच विकत घेता येत नाही. पण प्रेमानं मात्र आपले दास बनवता येतात. आपल्या पाठीमागून नामदेव महाराजांची कथा आहे की नामदेव महाराज रुसायचे, रागवायचे, कीर्तन करायला आले की नाचायला लागले की भगवंत पण नाचायचे. आणि मग भगवंत पाठीमागून रुमाल घेऊन जायचे. अरे थांब ना नामे, अरे थांब ना, घाम आलाय तुला तर थांब, पुसतो म्हणून. आता नको. नामदेव महाराज पुढे आणि भगवंत पाठीमागे. किती विलोभनीय दृश्य असेल याचा विचार करा. आपल्या इशाऱ्यावर भगवंताला नाचवणं सोपी गोष्ट नाही आहे. एकनाथ महाराजांकडे भगवंतानं 12 वर्ष पाणी भरलं. सेना न्हाव्यासाठी याच पांडुरंगानं बेदरच्या बादशाची दाढी केली. किती उदाहरणं द्यायची. संत सखुबाईसाठी स्वतःला बांधून घेतलं आणि सांगितलं जा बाई, तुला जायचं ना पंढरपूरला, जा. तिच्या नवऱ्याचे पाय चिपले. जनाबाईसाठी तर देव सकाळी पहाटे पहाटे यायचे आणि जनाबाईच्या हातातलं जातळं घ्यायचे आणि दळायला मदत करायचे.
चोखोबांची मेलेली गुरं ओढताना देवाला कधी कमीपणा वाटला नाही. याचं नाव काय? भाव. म्हणून मागच्या प्रवचनामध्ये मी सांगितलं होतं, माझा भाव तुझे चरणी, तुझे रूप माझे नयने. असं ज्यावेळी आपण आपल्या गुरूंवर प्रेम करू त्यावेळी आपल्यामधला हा उन्मत्तपणा, आपल्यामधला हा अहंकार, आपल्यातलं या ज्ञान सगळं निघून जातं आणि आपल्यामध्ये जी दैवी गुण आवश्यक आहेत, जे दैवी गुण आपल्या अंतःकरणामध्ये उपजायला पाहिजेत, निपचायला पाहिजेत, निर्माण झाले पाहिजेत, ते आपोआप होतात. आणि मग कुठलीच गोष्ट अशक्यच नसते. आणि त्याचं जिवंत उदाहरण मी स्वतः आहे. मला कुठलीच गोष्ट अशक्य वाटत नाही, कधीच नाही वाटत. का? तर मला माहिती आहे तो माझ्या पुढे आहे, तो माझ्या मागे आहे, तो माझ्या इकडे आहे, तो माझ्या तिकडे आहे, तो चहूकडे आहे. म्हणून मी सांगितलं, येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, कोणावरी ना बोजा या जीवनाचा माझा. माझा फक्त फक्त आणि फक्त भरोसा गुरुवर आहे. त्या ज्ञानेश्वर माऊलींच्या या कृतीतून आपल्याला शिकायचं आहे. एवढे महान, एवढे तेजस्वी पुराणपुरुष आहेत, परमात्मा आहेत. ते काय म्हणतात की ही ज्ञानेश्वरी म्हणजे हे गीता सांगण्याचं काम मी करण्यास लायक नाही, मी बालक आहे म्हणतात. पण तरीसुद्धा मोडका तोडका प्रयत्न केला आहे. तेही बळ माझं नाही, ती सुद्धा कृपा निवृत्ती दादांची आहे. त्या इथे आपल्याला ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात की अनन्य भावे गुरुना शरण जा. अनन्य भावे गुरुना जर तुम्ही शरण गेलात तरच आपल्यातले हे जे विकार आहेत ते निघून बाजूला जातील. आणि मग अतिशय सुमधुर असं जसं जळ निर्माण होतं, अतिशय दिसायला सुंदर असतं, आरपार दिसतं, अशा प्रकारे आपल्या अंतःकरणामध्ये तशा प्रकारचे भाव निर्माण होतील. जैसी गंगा वाहे वैसे ज्याचे मन, भगवंत जाण त्याचे जवळ. हे आपल्याला शिकवायचं आहे. म्हणून त्यांनी जाणूनबुजून हा शब्द प्रयोग केलेला आहे. ते बालक नाही आहेत, हे लक्षात घ्या. ज्ञानेश्वर माऊली वयानं लहान होता म्हणून तुम्ही त्यांना बालक समजू नका, फार फसगत होईल आपली. तो महापुरुष, दिव्य महापुरुष आहे, प्रत्यक्ष परब्रह्म आहे. पण त्यांनी आपल्या कृतीतून भगवान कृष्णाने जसं प्रत्यक्ष परब्रह्म सांदीपनींकडे लाकडं आणायचे, गुराढोरांचं शेण काढायचे, गुरूंची सगळ्या प्रकारची सेवा करायची. इथे आपल्याला हेच अभिप्रेत आहे की ज्याला वाटतं की माझ्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल झाला पाहिजे त्यानं गुरूंजवळ लीन असलं पाहिजे आणि गुरूंमधले जे सद्गुण आहेत ते उचलले पाहिजेत. आणि मी गर्व धरणार नाही, मी अभिमान धरणार नाही, मी अहंकार करणार नाही, कारण मी कोणी नाही, मी फक्त आणि फक्त दास आहे. हे या कृतीतून आपल्याला शिकायचं आहे. पुढे आपण ऐकूया प्रवचनकार साधनाताईंना. श्री गुरुदेव माऊली. भाविको, आपण जन्माचं सार्थक कसं केलं पाहिजे याची आपल्या माऊलीने आपल्याला गुरुकिल्लीच दिलेली आहे. तेच ज्ञानेश्वर माऊली सांगतात की गीता तत्व अनन्य साधारण आहे, असामान्य आहे, अनंत आहे. ज्यावेळी मी अनंत होईन त्यावेळी हे अनंत मी माझ्या कवेत घेणार आहे. मग भाविको, अनंत व्हायचं आहे, व्यापक व्हायचं आहे. आपली माऊली पण नेहमी म्हणते बघा, आपण व्यापक झालं पाहिजे. मग अनंत व्हायचं, व्यापक व्हायचं म्हणजे काय करायचं? तर आत्ताच जे आपल्या माऊलींनी सांगितलं तसं आपल्यातील अहंकार आपण सोडून दिला पाहिजे. याचा एक मला दृष्टांत आठवतो. चांगदेवांना आपल्या रिद्धिसिद्धीचा, तपश्चर्येचा, आपल्या शिष्यगणांचा अहंकार झाला होता. गुरु कसं अहंकार काढतात याचं हे उत्तम उदाहरण आहे. ज्ञानेश्वर माऊली एकदा त्यांच्याकडे गेले असता माऊली ते जाणतात की यांना अहंकार झाला आहे आणि ते म्हणतात, मला एक बळी हवा आहे, मला एक बळी हवा आहे. त्यावेळी चांगदेव म्हणतात, एकच. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, तात्पुरता एक तरी द्या. मग ते सगळ्या शिष्यांना सांगतात, उद्या लवकर या, ज्ञानेश्वर माऊलींना बळी हवा आहे. मला खात्री आहे तुमच्यात चढाओढ लागली पाहिजे, माझा बळी घ्या, माझा बळी घ्या. दुसऱ्या दिवशी ठरलेल्या वेळेप्रमाणे ज्ञानेश्वर माऊली येतात, परंतु त्या ठिकाणी चांगदेवांचा एकही शिष्य येत नाही.
खूप वाट पाहिली जाते आणि मग चांगदेव दोन्ही हात जोडून ज्ञानेश्वर माऊलींच्या पुढे उभं राहतात आणि म्हणतात मला क्षमा करा, मी तुम्हाला एकही बळी देऊ शकलो नाही. ज्ञानेश्वर माऊली हसतात आणि म्हणतात नाही, मला जो पाहिजे होता तो बळी मला मिळालेला आहे. ज्या अर्थी तुम्ही माझ्या पुढे हात जोडलेले आहेत याचा अर्थच असा आहे की तुमच्यातला अहंकार नाश पावलेला आहे, तुम्ही लीन आहात, नम्र आहात. तात्पर्य आपली माऊली सुद्धा म्हणते बघा, या नर देहाचे कारणे फिटे जन्म मरणाचे पारणे, परी अहंपणा पाहिजे सोडणे मुक्ती करता. हा जो माणसाला झालेला अहंकार आहे हा आपल्या मुक्तीच्या आड येणार आहे, म्हणून याला त्यागलं पाहिजे. प्रबोधनकार निकमताई पण नेहमी म्हणतात, जर आपण जगद्गुरू नरेंद्र माऊलींच्या सानिध्यात येऊन या ज्ञानसागरात आपण जर संकुचित राहिलो तर आपली विहीर कुठं आहे असं शोधण्यासारखं आहे. म्हणून माऊलींच्या सानिध्यात येऊन आपण व्यापक झालं पाहिजे, विशाल झालं पाहिजे, हेच माऊलींना आता सांगायचं होतं. ज्ञानेश्वर माऊली पुढं म्हणतात, मी शून्य आहे, माझी कुवत नाही गीतेचा भावार्थ सांगायची, तरीसुद्धा मी गीता सांगण्यासाठी प्रयत्न करणार आहे, कारण माझी सद्गुरू माझ्या पाठीशी आहेत. म्हणून माऊली या ठिकाणी काय म्हणते एका ओळीत, परी येत असे एकू आधारू, ते नेहमी बोले सद्गुरू, जे स्वानुकूल श्री गुरु ज्ञानदेव म्हणे. त्यांना ठाम विश्वास आहे ज्ञानेश्वर माऊलींना, माझे सद्गुरू माझ्या हृदय मंचकावर विराजमान आहेत आणि ते हे सर्व माझ्या हातून करून घेणार आहेत. काही गुरूंचं उदाहरण देताना म्हणतात की काही गुरु घोकमपट्टी करून घेतात शिष्यांच्याकडून, ते ज्ञान फक्त परीक्षेपर्यंत उपयोगी पडतं, परीक्षा झाली की विसरून जातं, व्यवहारातही त्याचा काही उपयोग होत नाही. काही ज्ञान असं असतं की त्यांनी अर्थार्जन करता येतं, परंतु गीतेचं ज्ञान हे आत्मज्ञान आहे आणि हे कोण देऊ शकतं, फक्त आणि फक्त आणि फक्त हृदय मंचकार विराजमान असणारे सद्गुरूच फक्त गीतेचं ज्ञान देऊ शकतात. आणि माझे सद्गुरू हे देण्यासाठी समर्थ आहेत. नवे तर अनुकूल आहेत, नुसते अनुकूल नाहीत तर ते माझ्या पुढे बसून हे गीतार्थ ज्ञान आहे, गीतेचा भावार्थ आहे, तो माझ्याकडून वधवून घेणार आहेत. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, ज्यावेळी हृदय मंचकावर आपण सद्गुरूंना विराजमान करतो त्यावेळी मन आणि बुद्धी त्यांच्या इच्छेप्रमाणे काम करायला लागते. आणि पुढे परत स्वतःकडे सामान्यत्व घेत काय म्हणतात ज्ञानेश्वर माऊली, जर गुरुकृपा माझ्यावरून काढली तर तसा मी मूर्खच आहे, तसा मी मूर्खच आहे. ज्याप्रमाणे लोखंडाचं सोनं होतं पण ते सामर्थ्य कुणाच्यात आहे तर परिसामध्ये आहे. मेलेल्याला जीवनदान देण्याचं सामर्थ्य कुणाच्यात आहे तर अमृताच्यात आहे. तसं हा जो भावार्थ वधवणार आहेत ते माझे सद्गुरू आहेत, त्यांची कृपादृष्टी आहे आणि त्या कृपादृष्टीच्या नंदादीपाच्या उजेडामध्ये हे सगळं काम होणार आहे. पुढं आणि ज्ञानेश्वर माऊलींना राहत नाही भाविको, वारंवार बघा ते गुरुचरणी किती लीन झालेले आहेत, नम्र झालेले आहेत. काय म्हणतात, अहो ज्या बछड्याची माताच कामधेनू आहे, कामधेनू म्हणजे इच्छित वस्तू जिच्या आपण इच्छा केल्यानं मिळते ती कामधेनू, त्या बछड्याला कशाची कमतरता आहे. धेनू म्हणजे गाय, आणि जी गाय आपल्या मनात येणारी प्रत्येक इच्छा पूर्ण करते तिला कामधेनू म्हणतात. तर गुरु जर अशा प्रकारची कामधेनू मला प्राप्त झालेले आहे तर मी कशाला विचार करायचा. या ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं ना, सद्गुरू सारिका असता पाठीरा का, इतरांचा लेखा कोण करी, राजयाची कांता काय भीक मागे. अरे राजाची कांता आणि भीक कशाला मागायची, काय गरज आहे. राजाला कमी काय, त्यांना नुसता आदेश द्यायचा, संपूर्ण सौख्य त्याच्या चरणावर लोळून घेईल, त्याची मी कांता. पण अभिमान असायला पाहिजे, मी त्याची कांता आहे म्हणून. मला त्याचा अभिमान नेहमी असतो, म्हणून मी बघा कसलीच फिकीर करत नाही. मी घमेंड म्हणून नव्हे, गर्व म्हणून नाही, मला माझ्या गुरूंच्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास आहे आणि त्यामुळे जे जे काही होणार आहे ते करून घेणार आहेत. आज गंमत आहे, इतक्या वर्षाची परंपरा मी मूर्खानं मोडले आणि ज्ञानेश्वरी लावले. कारण आपल्या संप्रदायामध्ये दासबोध हा प्रमुख ग्रंथ आहे.
दासबोधा व्यतिरिक्त आतापर्यंत कधीही कुठलाही ग्रंथ आमच्या या व्यासपीठावर लावला गेला नाही. आणि परंपरा कधीपासून आहे, इंचगिरी संप्रदायाचा ज्यावेळी जन्म झाला तेव्हापासूनची आहे. पण गुरूंनी परवानगी दिली आणि जे दासबोधामध्ये सुद्धा आम्हाला सांगता आलं नाही ते ज्ञानेश्वरीमध्ये मला वाटतं जास्त सांगितलं जातं आहे. हा मला इथून अनुभव येतो आहे. हा अनुभव काय येतो आहे तर त्याच्या पाठीमागे गुरूंची प्रेरणा आहे. आणि म्हणून मला वाटतं जे दासबोधामध्ये द्यायचं राहिलं असेल ते बाप्पानी माझ्या मुखातून ज्ञानेश्वरीतून देण्याचा प्रयत्न मला वाटतं चालवलेला असावा. आणि म्हणून मी मध्ये मध्ये माईक घेतो आहे आणि बोलतो आहे. त्या गुरुकृपा जर झाली तर इमारतच फळाला येते. इमारत म्हणजे शरीर. म्हणून ज्ञानेश्वरी माऊली काय सांगतात की गुरूंची कृपा आहे आणि त्यामुळे मी जो प्रयत्न करतो आहे तो मला खात्री आहे, मला विश्वास आहे की मी तो तडीला घेऊन जाणार. ऐकूया आपण परत साधनाताईंना. श्री गुरुदेव माऊली. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की कामधेनू ज्या मुलाची आई किंवा ज्या बछड्याची आई कामधेनू आहे त्याला काही कमतरता नाही आहे. आणि परत ते आपल्या गुरुदेवांना प्रार्थना करतात की जोपर्यंत चित्तशुद्धी होत नाही, बुद्धिविवेकयुक्त होत नाही, तोपर्यंत या भावार्थामध्ये काही उन्हा अधिक होणार आहे. तर हे गुरुराया, जे काही उन्हा असेल ते पूर्ण करून घ्या, जे काय अधिक असेल ते काढून टाका आणि आपल्या कृपादृष्टीने हा सगळा ग्रंथ व्यवस्थित होऊ दे. आणि काय म्हणतात, आता देई जो अवधान तुम्ही बोलविल्या मी बोलेन. बघा केवढं सामर्थ्य गुरूंचं या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. ज्ञानेश्वर माऊली स्वतःला एक कळसूत्री बाहुली समजतायत. कळसूत्री बाहुली ही हलत असते, बोलत असते, परंतु तिला हलवणारा वेगळा असतो. त्याच्या हातामध्ये सगळ्या दोरे असतात. आणि ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या सद्गुरूंना असं जीवनामध्ये स्थान दिलेलं आहे. भाविको, ज्ञानेश्वर माऊली योगियांचे योगी आहेत, ज्ञानियांचे ज्ञानी आहेत, तरीसुद्धा त्यांनी स्वतःला शून्य समजलं. आपली जगद्गुरू माऊली अध्यात्माच्या परमोच्च शिखरावर आहेत आज. जे त्याच्यापुढं कुठलं पदच असू शकत नाही, ते जगद्गुरू पदावर आरूढ आहेत. तरीसुद्धा नेहमी काय म्हणतात, मी दगड होतो. आणि गजानन महाराजांनी काय केलं, तो दगड घेतला आणि परमपूज्य काडसिद्धेश्वर महाराज यांच्या पुढ्यात ठेवला. काडसिद्धेश्वर महाराजांनी काय केलं तर वैचारिक छिन्नीनं नको असलेला त्या दगडातला भाग काढला आणि ही मूर्ती बनवली. बघा केवढी लीनता, नम्रता. स्वतःला दगड बनवून घेणं भाविको एवढी सोपी गोष्ट आहे का? ज्याप्रमाणे ज्ञानेश्वर माऊलींचा आपल्या गुरूंवर प्रेमाचा अधिकार होता, तसंच आपल्या माऊलींचाही आहे. बघा, माऊली ज्यावेळी एखादा संकल्प सोडतात, अर्थात तो समाज कल्याणासाठी असतो, समाजाच्या हितासाठी असतो, निष्काम भावनेनं केलेला असतो तो संकल्प. माऊलींना खात्री आहे, थोड्या वेळापूर्वी आपण ऐकलं की त्यांचा विश्वास आहे, दृढ विश्वास आहे आपल्या गुरूंच्यावरती की माझे सद्गुरू हा संकल्प पूर्णत्वाला नेणार, कारण तो विश्वाच्या कल्याणासाठी आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी जगाच्या कल्याणासाठी पसायदान मागितलं. आपल्या माऊलींनीही जगाच्या कल्याणासाठी 11 शिकवणी दिले, सार दिला वेदांचा. तोही आपण नीट अभ्यास केला पाहिजे. या प्रवचनातून भाविको आपण काय शिकायचं आहे तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्यामध्ये लीनता, नम्रता, शालीनता असली पाहिजे. माऊली आपल्याला वैचारिक छिन्नीनं घडवतायत हे आपल्या लक्षात आलं पाहिजे, कारण त्यासाठीच वेगवेगळ्या पदांवरती आपली नियुक्ती केलेली असते. मग ते तालुका प्रमुख असू दे, जिल्हा प्रमुख असू दे, निरीक्षक असू दे, तिथं जाऊन आपल्या अंगी आपण लीनता, नम्रता आणण्याच्या ऐवजी आपल्याला अहंकार येतो आणि आपण इतकं धाडस करतो की गुरु आज्ञेचं उल्लंघन करायला सुद्धा मागे पुढे पाहत नाही. मग माऊली म्हणतात, आपली जगद्गुरू माऊली नेहमी म्हणतात की मग याच्यासाठी काय केलं पाहिजे तर संतांच्या सानिध्यात आलो पाहिजे. आपण वारीला येतो, प्रवचन ऐकतो, परंतु त्यातलं घेतो संतांच्या का? सानिध्यात येऊन चालणार नाही. त्यासाठी दैनिक साधना ही कधीच चुकवता कामा नये. आम्ही पदाधिकाऱ्यांनी जर दैनिक साधना चुकवली
की आपला ऱ्हास झाला म्हणून समजा. कारण गुरुनी आपल्याला जो आज्ञा केलेला आहे की सकाळी उठल्यानंतर तू हे कर्म करायचं आहेस. आपलं डेअरिंग कसं होतं? जर गुरूंचा आपल्या शिलावर, मनावर, बुद्धीवर अधिकार आहे तर त्यांची आज्ञा मोडायची आम्हाला भिशातच कशी होते? बघा, मी जो विचार मांडतोय ना तो वेगळ्या भूमिकेतून मांडतोय की गुरु जे आहेत यांचा माझ्यावर पूर्ण अधिकार आहे अशा समजणाऱ्या भक्तांसाठी मांडलेला विचार आहे. जो असं समजतो गुरु माझं सर्वस्व आहे, मी त्याला संपूर्ण माझा जीवभाव विकलाय, तर त्या मालकाची, त्या स्वामीची आज्ञा मोडायची माझ्या भिशात कशी होते असं ज्या दिवशी आपल्याला वाटायला लागेल त्या दिवशी खऱ्या अर्थानं आपण आध्यात्मिक आहोत. ज्या वेळेला आपल्याला वाटतं काय हरकत नाही, मी जिल्हाध्यक्ष आहे किंवा मी निरीक्षक आहे त्यामुळे नाही साधना केली तरी चालू शकते कारण ही सुद्धा सेवाच आहे ना, त्या दिवशी समजायचं आपली घसरण व्हायला सुरुवात झालेली आहे. आपला श्रद्धाभाव किती असला पाहिजे? सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, तुझ्या कार्यासाठी हा माझा देह उपयोगी यावा. आणि देवा सद्गुरू राया मला अशी कधीच बुद्धी देऊ नको, उपेक्षू नको, गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेचे आता. इतकी ज्या वेळेला अपरंपार श्रद्धा आपल्याकडे निर्माण होईल त्यावेळी तोच निरीक्षक, तोच जिल्हाध्यक्ष, तोच तालुका प्रमुख, तीच महिला अध्यक्ष किंवा तेच सर्व पदाधिकारी गुरुनी दिलेलं जे कार्य आहे, संघटनात्मक कार्य, सामाजिक सेवेचं जे कार्य आहे ते करतीलच उत्तम प्रकारचं. पण त्याचबरोबर त्याची आध्यात्मिक उन्नती कणाकणानं होत जाईल आणि एक दिवशी तो माझ्यामध्ये विलीन होईल. मी आणि तो शिल्लकच राहणार नाही. जसं आम्ही धाडस करतो, तुम्ही मगाशी तुम्हाला वाटतं की मी धाडस करतो आणि एखादी गोष्ट करतो, नाही, कारण माझं अस्तित्वच संपलेलं आहे. नरेंद्र म्हणे तुझं विकला जीव भाव, त्यामुळे आता अपेक्षा एकच, घडवावी आता चरणसेवा, की जे भगवंत तुला अभिप्रेत आहे माझ्याकडून कार्य करून घ्यायचं. ज्ञानेश्वर माऊली पण तेच सांगतात निवृत्तीदादांना की जे तुम्हाला अभिप्रेत आहे माझ्याकडून करून घ्यायचं, जे गीतेचं तत्त्वज्ञान मी सांगावं अशी तुमची जी अपेक्षा आहे ती तुमचा कृपानुग्रह झाल्याशिवाय कसं शक्य आहे. मी पण नेहमी हेच म्हणत असतो की ज्या अर्थी माझ्या मनामध्ये संकल्प निर्माण झाला, माझ्या मनामध्ये विचारांचं काहूर निर्माण झालं, माझ्या मनामध्ये अशा प्रकारचे विचार निर्माण झाले, अमुक अमुक गोष्ट समाजासाठी करायची, ते माझे विचार नाही आहेत, ती माझी प्रेरणा नाही आहे, ती बाप्पाने दिलेली प्रेरणा आहे. ती पूर्ण करणं हे आपलं काम आहे. जोपर्यंत हा देह जिवंत आहे, जोपर्यंत त्यांनी हा देह ठेवलेला आहे, तोपर्यंत या देहाचं कामच आहे, तो सेवक आहे. म्हणून मी सांगितलं, गजानना तुझ्या आम्ही पायातील वाहनं. वाहन नेहमी त्या मालकाची सेवा करते. ते काम जे आहे हे काम सेवकाचं आहे की गुरुरायांना जे अभिप्रेत आहे, समाजाचं कार्य अभिप्रेत आहे, त्याची प्रेरणा त्यांनी दिलेली आहे आणि त्यामुळे ती त्यांची प्रेरणा आहे, त्यांचं ते उद्दिष्ट आहे, त्यांचं ते ध्येय आहे, ते पूर्ण करून घेण्यास ते समर्थ आहेत. आपण पत्रिकेवर नाव छापतो, पत्रिकेमध्ये मजकूर छापतो, आमच्या इथे श्री कृपे करून वगैरे वगैरे तो मजकूर छापतो आणि काय म्हणतो माहिती आहे, कार्यसिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहेत. अरे मग बेटा टेन्शन कशाला घेतोस? म्हणतो काय, कार्य करण्यास श्री समर्थ आहेत, मग टेन्शन का घेतोस? याचा अर्थ तुझा गुरुवर विश्वास नाही आहे. त्या जो कोण समर्थ तुझा आहे, ज्याचं नाव तू त्या पत्रिकेमध्ये छापलेलं आहे, तो कार्य करायला समर्थ आहे असं इकडे म्हणतोस, पण विश्वास ठेवत नाही. याचा अर्थच असा आहे, लबाडीचा भाव आहे. आणि जरी भाव असेल माईक तरी देव होय म्हाटक.
हे लक्षात घ्या. मग देव महाटक होतो. म्हणून अपरंपार भाव गुरूंवर ठेवा, त्याचं होऊन राहा. मग आपल्याला जिल्हाध्यक्षाचं काम देऊ दे, निरीक्षकाचं काम देऊ दे, नाहीतर कुठलंही काम देऊ दे, नाहीतर तुम्हाला ट्रस्टी बनवू दे. आपण सेवक आहोत. हे रामाचं राज्य आहे. आपण भरत म्हणून सेवा करत राहणे. अशा पद्धतीनं ज्यावेळी आपण भाव ठेवू ते अहंकार येणार नाही. आपण हा विचार केला पाहिजे, ईश्वरी कार्य केलं खरं, पण मी माझ्यामध्ये बदल काय केला. उद्या मला स्वामींनी विचारलं, इतके दिवस तू संप्रदाय संघटनेचं काम करतोयस, म्हणजे एक अधिकारी माणूस म्हणून तू काम करतोयस सामाजिक, पण तुझ्यात काय बदल झाला, तुझ्यात किती लीनता आली, तुझ्यात विनम्रता किती आली, तुझ्यामध्ये शालीनता किती आली, तुझ्यामध्ये माणुसकी किती आली, तर मी काय हिशोब देऊ. असं ज्यावेळी आपल्या मनाला लागेल, मगाशीच मी सांगितलं की ज्याचा भाव असा आहे की मी जे कार्य करतोय ते मेहरबानी करत नाही, मी तुझा दास म्हणून कार्य करतोय, अशा साधकांसाठी, अशा भक्तांसाठी, अशा शिष्यांसाठी हा उपदेश आहे. ज्ञानेश्वर माऊली एवढे पुराण पुरुष आहेत, परमात्मा आहेत, तरी ते काय सांगतात की ज्या अर्थी माझ्या मनामध्ये अशा प्रकारचे तुम्ही उमंग निर्माण केलेले आहात की गीता मी सांगावी, तर आता परिपूर्ण करून घेणंसुद्धा माऊली तुमचीच जबाबदारी आहे. ह्याच्यातून किती लीन आहेत माऊली हे आपण समजून घ्यायचं आणि तशा प्रकारचा बदल आपण आपल्यामध्ये करून घेऊया. आता ज्ञानेश्वर माऊली पुढे काय सांगतात ते पुढच्या आठवड्यात ऐकण्यासाठी परत संत संघाला यायचं आहे. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सिया वल्लभ रामचंद्र की जय.